तब्बल 3.5 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणरचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी 14 तारखेला अखेर प्रसिद्ध करण्यात आला. नव्या आराखड्यानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या आता 74 झाली. गणांची संख्या एकूण 48 वर पोहोचली आहे. विशेषतः मालेगाव, चांदवड आणि सुरगाणा या तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढलाय, तर निफाड तालुक्यात 2 गट कमी करण्यात आले. तालुकानिहाय गटांची यादी याप्रमाणे: बागलाण गट मानूर, ताहराबाद, जायखेडा, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव. मालेगाव खाकुर्डी, जोडगे, कळवाडी, साकोरी, दाभाडी, रावळगाव, सौंदाने, निमगाव. देवळा, लोहनेर, उमराणे, खर्डे, वाखारी. कळवण, पुनननगर, मानूर, कनाशी, अभोना. सुरगाणा, उंबरठाणा, त्रिभुवन, ठाणगाव, हदगड, पेठ, आंबे, कोहोर. दिंडोरी, अहिवंतवाडी, कसबेवणी, खेडगाव, कोचरगाव, उमराळे, मोहाडी. चांदवड, दोडांबे, दुगाव, वडनेर, भैरव, वडाळी, भोई, तळेगाव, रोही. नांदगाव, साकोरा, न्यायडोंगरी, भालूर, जातेगाव. येवला, पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल, मुखेड. निफाड, पालखेड, लासलगाव, विंचूर, उगाव, कसबे, सुकेने, चांदोरी, सायखेडा, नांदूर, मध्यमेश्वर. नाशिक, गिरनारे, पळसे, एकलहरे, विल्होडी. त्र्यंबकेश्वर, ठाणापाडा, हरसूल, अंजनेरी. इगतपुरी, खंबाळे, वाडीवरे, घोटी, बुद्रुक, नांदगाव, सदो, धामणगाव. सिन्नर, माळेगाव, मुसळगाव, सोमठाणे, नांदूर, शिंगोटे, दापूर, ठाणगाव. तालुकानिहाय गटसंख्या: बागलाण 7, मालेगाव 8, देवळा 3, कळवण 4, सुरगाणा 4, पेठ 2, दिंडोरी 6, चांदवड 5, नांदगाव 4, येवला 5, निफाड 8, नाशिक 4, त्र्यंबकेश्वर 3, इगतपुरी 5, सिन्नर 6. गट व गण रचनेतील हरकती 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. त्या अनुषंगानं अंतिम आराखडा 18 ऑगस्ट पूर्वी प्रसिद्ध होणार आहे. 2017च्या निवडणुकीतील रचनेनुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यात गट तसंच गणांची रचना कायम ठेवण्यात आली. मात्र चांदवड, मालेगाव आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढवण्यात आला. न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव.